नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित म्हणा, पीक विमा संदर्भात म्हणा, असेच नवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जराही न व्हिडिओ घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमूद शेतकरी आणि महासन्मान निधीच्या ह्या अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या बहुतांश शेतकऱ्यांना नमूद शेतकरीच्या 7व्या हप्त्याची हे पी एम किसानची 20व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. आणि हे 2 हप्ते कोण तारखेला याची तारीख काय आहे आणि या 2 हप्त्याचे पुढच्या हप्त्याचे या 2 हप्त्याचे पैसे हे किती रुपये येणार आणि किती रुपये कोणत्या तारखेला फिक्स झाले की नाही याची पण नमूद शेतकरी या पी एम किसान संदर्भात एक महत्त्वाचा असा बदल केलेला आहे. आणि या संदर्भात महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता हे शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार हे संबंधित माहिती घेण्याचा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, राज्य व केंद्र सरकारने पी एम किसान आणि नमूद शेतकरी योजनेचे कोणते बदल केलेले आहेत आणि याची सर्वप्रथम माहिती घेण्याचा प्रयत्न करणे. सर्वप्रथम एक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा अपडेट म्हणजे हे पी एम किसान नमूद शेतकरी योजनेचा हा येणार येत असेल तर तुम्हाला हे सगळ्यात तुमचं फार्मर अधिकारी कार्ड, नमूद शेतकरी लिस्ट व ओळखपत्र, किसान कार्ड हे दोन्ही कार्ड काढून घ्यायचं आहे. आणि कार्ड नसेल तर नमूद व 7वाचा पी एम किसान योजनेचा हप्ता आहे हे दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत. तर त्यामुळे राज्य व कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता शेवट आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि येणार 30 तारखेपर्यंत तुम्हाला किसान कार्ड काढून घ्यायचं आहे. नमूद शेतकरी योजनेचे हे करण्याचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हे KYC करून घ्यायचं आहे. KYC केल्यानंतर पी एम किसानची KYC केल्यानंतर आणि पी एम किसानचं जर KYC केलं नसेल तर मला पी एम किसानचा नमूद शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता येणार नाही. आणि याचे पुढचा महत्त्वाचा अपडेट म्हणजे KYC झाल्यानंतर तुमचं आधार लिंक बँक खात्याला हे करायचं आहे. आणि हे बँक लिंक करण्याचं लवकरात लवकर तुम्ही पी एम किसान आणि नमूद शेतकरी पुढे येणार नाही. त्याचबरोबर पी एम किसानचा हा बँकचा नमूद शेतकरी योजनेचा हा लँड सेटिंग आहे का नाही हे भरपूर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉब्लेम झाल्यामुळे हे लँड सेटिंगचा प्रॉब्लेम, लँडमध्ये जमीन नावावर असून देखील सुद्धा त्यांचा लँडमध्ये नोंद न दाखवतात अशा शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून हे प्रत्येक तालुक्यामध्ये आणि एक अधिकारी नियमित करण्यात आलेला आहे. आणि पी एम किसान आणि नमूद शेतकरी योजनेचे सगळे अधिकाऱ्याच्या माध्यमातून रिकामे करण्याचे काम करून दिले जाईल. आणि पी एम किसानचे हे असेल त्या अधिकाऱ्याच्या नंबरवर भेटून जाईल. आणि प्रॉब्लेम असेल तर तुमचा हा तहसील कार्यालय असेल आणि किंवा तालुका कृषी अधिकारी असेल, या तिन्हीपैकी एकाच पी एम किसानचे जर KYC केले असेल तर नमूद शेतकरीसाठी वेगळी KYC करायची गरज नाही. राज्य सरकारने नमूद शेतकरी पात्र ठेवलेले आहेत. आणि यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारत आहेत की नमूद शेतकरी योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारने सांगितले होते की नमूद शेतकरी योजने निधीमध्ये सहाऐवजी 9,000 रुपये देणार आणि 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपये देणार, हप्ता देणार अशी राज्य सरकारने आपल्याला सांगणं होतं. आणि राज्य सरकारने निधीमध्ये वाढ केलेली असे शेतकरी प्रश्न विचारत आहेत. आणि इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस 24 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आश्वासन दिले होते, सहाय्य करण्यात आलं होतं. तर ॲक्च्युली प्रतीक्षा कोणतीही वाढ करण्यात आली नमूद शेतकऱ्यांचे हे काही असेल तर अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद केली नाही. आणि या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यांची कोणतीही चर्चा उपमुख्यमंत्री, अर्थमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्या माध्यमातून कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. तर काल दिवसापूर्वी माध्यमातून एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलेलं आहे की वचन दिलेलं आहे की नमूद शेतकरी असेल, पी एम किसान असेल आणि याचबरोबर कर्जमाफी असेल, हे सर्व पूर्ण करेल. आणि नमूद शेतकरी योजनेमध्ये वाढ करण्यात सांगण्यात आलेले, परंतु अद्यापर्यंत कुठल्याही परिस्थिती पुढचा येणारा हप्ता 3,000 रुपयाचा 2,000 रुपयाचा येणार आहे. तर हे येणाऱ्याच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रश्न हे नमूद शेतकरी योजनेचा हा 7वा हप्ता आणि पी एम किसानचा 20वा हप्ता कोणत्या तारखेला येणार याच्या वितरित तारीख जाहीर झालेला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून नमूद शेतकरी योजना पी एम किसानच्या पुढच्या हप्त्याची तारीख जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये पी एम किसानचा हप्ते मिळून 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येऊ शकतो. कारण की जूनमध्ये शेतकऱ्यांना
पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे आले तर पेरणीला हे 4,000 रुपये काम निघेल, असे कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नमो आणि PM किसान हप्ते येऊ शकतात आणि हप्ते येणार अगोदर काम चाललेलं आहे. तर तुम्हाला तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि PM किसान संदर्भात एक मोठासा आणि छोटासा एक व्हिडिओ जाणवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या जय हिंद, जय महाराष्ट्र.